आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय ग? काय आहे सगळं? काका, मला शिवाचे पाय धुवायचे। अगं काय बोलतेस हे तू? बरी आहेस ना? पाय धुवायचे? वहिनी आपल्याला जेवायचंय ना? चल। काका काका सांगतो। सीताई, तुम्ही शिवाबद्दल जे नेहमी म्हणता ना ते आम्हाला आता पटलंय। म्हणजे आजपर्यंत आम्ही शिवाच्या विरोधात काही ना काही करत गेलो, तिचा नेहमी दुस्वास केला, पण शिवानी नेहमीच आम्हाला माफ केलं आणि ह्याची आम्हाला जाणीव झाली। तेव्हा आम्ही ठरवलं की शिवासाठी आपण काहीतरी करायला हवंय, तिचे आभार मानायला हवेत, तिच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून आम्ही हे सगळं ठरवलं। तर सीताई, चालेल ना हे केलं? नाही पण सीते, हे करायच्या वेगळ्या पद्धती पण असतील ना? नाही आहेत शिवा। अगं, मी तुझा जीव घ्यायचा प्रयत्न केला आणि खूप मोठा गुन्हा केलाय मी। यासाठी मला कधीच कोणीच माफ नाही करू शकत। निदान हे करून घरातल्यांना पटेल तरी की मी पश्चाताप करण्याचा प्रयत्न करते। शिवा बस। अहो पण सीताई, अगं बस। तिला वाटतंय ना हे सगळं करावंसं? जो जीव घेणा प्रकार तिने तुझ्या बरोबर केला त्याचं प्रायश्चित्त तिने घ्यायलाच हवं। हे तर काहीच नाही, तेवढं करायला काहीच हरकत नाही। शिवा, काय बोलू तुझ्याशी? मी कायम तुझ्यासोबत उद्धटपणे वागत आले, तुझा जीव घ्यायचा प्रयत्न केलाय मी। लाज वाटते मला त्याची। घरातल्या सगळ्यांची मनं जिंकलीस, माझंही मन बदललं असतं जसं आईचं बदललंस, पण मी तुला कधी चान्सच दिला नाही। कायम तुझा राग करत आले, खूप मूर्खासारखं वागले मी। तुझा जीव घ्यायचा प्रयत्न केला, पण हा विचार नाही केला की मी माझ्या भावाच्या आयुष्याशी खेळते। किती वाईट आहे मी। शिवा, मी चुकले, प्लीज मला माफ कर। आणि म्हणूनच हे सगळं करते। थांबा थांबा थांबा, हे बघा कीर्तिताई, थांबा। तुम्हाला या सगळ्याची जाणीव झाली आहे, हीच मोठी गोष्ट आहे। बरोबर आहे तुझं शिवा, पण तुला एक गोष्ट कळली आहे का? त्यांना पश्चाताप झाला आहे, ही केवढी मोठी गोष्ट आहे। बरं, आटपलं का ते सगळं? चल ग शिवा, आपण जेवण वाढायला। हा, चला चला चला, या सगळ्यांनी या जेवायला। ये ग। झालं तुझं समाधान? काही फरक पडला का? पाय धुवायला पण तयार झाले होते मी, काय झालं? हो हो, बघूया ना आपण, तू शांत हो। जा आता। तुम्ही वा 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 वा, काय छान झालाय स्वयंपाक। हा, आणि विशेष म्हणजे खीर। हा हा हा, तू केलंयस? हो, चांगलं आहे, चांगलं आहे। काय झालं? काही नाही ताई। अगं काय झालंय ते, म्हणजे मगाशी पण कीर्तीने जे काही केलं ते काही कळलं नाहीये। अगं काय नाही, सुहास आणि कीर्तीचं असं म्हणणं होतं की त्यांची शिक्षा आता संपावी। मी म्हटलं शिवा एवढे कष्ट घेते आपल्या घरासाठी, तुम्ही दोघं तिचं कौतुक करा। म्हणजे त्यांच्या तोंडून कौतुक ऐकल्यावर
आपल्यालाही कळेल ना की त्यांना पश्चाताप झालाय ते. अगं पण ही काय पद्धत आहे? मी त्यांना सांगितलं नव्हतं हे पाय धुवा वगैरे. ही कल्पना कीर्तीचीच होती. पण तरी तिला तू होकार दिलासच ना? हो, मी होकार दिला कारण मला खात्री होती शिवा असे पाय बी धुवून घेणार नाहीच. ती नकारच देईल. पण एक मात्र झालं, या कृतीमधून कीर्तीची कृतज्ञता कळली. आणि म्हणजे तसंही कीर्ती आणि सुहासने शिवाबरोबर जे केलंय त्याचा विचार करता हे ठीकच आहे. म्हणजे ताई मग आता करून टाक ना माफ. स्वयंपाक छान झालाय कीर्ती, खरंच. ठीक आहे, माफ केलं. हा पण पुढच्या वेळेस अशी चूक केली तर माफी नाही आहे बरं का. हो हो, अगदीच. म्हणजे त्यावेळेला शिवा जरी म्हणली ना तरी मी ऐकणार नाही. हा, नाही असं अजिबात होणार नाही. खात्रीने सांगतो अगदी. आता मला बरं वाटतंय. अशी एवढं दडपण आलं होतं, मला माझीच लाज वाटत होती की हे सगळं काय चाललंय. अगं तो काय चुकीचं थोडी केलं होतंस काही. तू म्हणाला होतास फक्त पाय धुवायची तयारी कर. खरंच पाय धुवायला लागले असते तर? तर मला काय अंदाज. पण पाय नाही ना धुवायला लागले मग. मी धुणार पण नव्हते. आता नाही हिला सगळ्यांसमोर माझे पाय धुवायला लावले ना तर नाव नाही लावणार कीर्ती देसाई. हो, सगळं झालं. पण काही म्हणताय, आज कीर्तीने स्वयंपाक मात्र खूप छान केला. हो, मी आज नेहमीपेक्षा जास्तच जेवले. चांगलं जेवण केलं होतं कीर्तीताईंनी. ताई अगं तू पण तिला अप्रिशिएट करू शकतेसच. म्हणजे कीर्तीत बदल होतोच आहे. हो ना, करेन ना अप्रिशिएट. पण मलाही थोडा वेळ लागेल. तिने त्याच चुका परत करू नये एवढीच इच्छा आहे देवा. बर पण काय झालं ग, अजून ते आले नाहीयेत घरात? नाही, कीर्तीची कुठली तरी मैत्रीण आहे, तिच्याकडेच थांबणार आहेत दोघं. अरे वा, छान गप्पा रंगल्या. किती वाजले, झोपायचं नाहीये का? हो हो झोपूया. पण आशू गेलाय ना आईस्क्रीम आणायला, ते येऊन दे, ते खाऊ आणि मग झोपू. आणि मला आता आईस्क्रीम खाल्ल्याशिवाय हसायचं काय त्यात? नाही, मोठी माणसं लहान मुलांसारखी वागायला लागली की हसायला येतच.